कुरुंदवाड शहरासह परिसरात मावा आणि तंबाखूजन्य पदार्थाच्या विक्रीला पुन्हा मोठ्या प्रमाणावर उधाण आले आहे। राज्यात बंदी असतानाही काही ठिकाणी उघडपणे तर काही ठिकाणी लपून-छपून माव्याची विक्री सुरू असल्याचे चित्र दिसत आहे। विशेष म्हणजे सकाळपासून रात्रीपर्यंत तरुणाईची मावा खरेदीसाठी झुंबड उडत असल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे। कुरुंदवाड शहरातील काही भागात मावा विक्री सर्रास सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे। त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। तर मावा विक्री सुरू असल्याने प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत। दरम्यान काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी जिल्ह्यात मावा व गुटखा बंदीसाठी यापूर्वी विशेष प्रयत्न केले होते। त्या प्रयत्नांचे जिल्हाभरातून कौतुकही झाले होते। मात्र आता पुन्हा मावा विक्रीला उधाण आल्याने संबंधित विभागाने तातडीने कारवाई करून हा अवैध व्यवसाय बंद करावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। बंदी असतानाही मावा विक्री कशी सुरू आहे आणि या व्यवसायाला नेमके कोणाचे अभय आहे याकडे आता प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे असल्याची भावना नागरिकातून व्यक्त होत आहे। अशाच अपडेट्ससाठी SP न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।